नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजवरती आपलं स्वागत करतो। मी आता आहे कामोठे या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत शुभांगी जाधव मॅडम आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या मैदानात आहेत। मॅडम स्वागत आहे तुमचं। नमस्ते, स्वागत, धन्यवाद। मॅडम आता थोडा वेळातच प्रचार संपणार आहे, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। कसा रिस्पॉन्स भेटला, काय वाटलं लोकांना भेटून? गेली 10 दिवस आम्ही प्रचाराच्या अनुषंगाने घरोघरी फिरतोय, तर त्या प्रत्येक सोसायटीमध्ये गेलो तर आम्हाला खूप छान असा रिस्पॉन्स मिळतोय। लोक काही ठिकाणी औक्षण करून आम्हाला स्वागत केलं जात आहे, तर काही सोसायटीतले पदाधिकारी आमच्यासोबत घरी घरी प्रचार करतात आमच्यासोबत, हे आपलेच माणूस आहे, यांना आपण निवडून आणायचं आहे, अशा प्रकारचे सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला दिसून येतो ह्या प्रचाराच्या दरम्यान। आणि नक्कीच मॅडम, आपण महिला आहात, हो तर याचा कुठे फायदा होईल तुम्हाला? हो, नक्कीच फायदा होणार आहे, कारण की आपल्या पुढच्या येणाऱ्या आपण आधी महिलांसाठी बरेच कामं केलेली आहेत आणि याच्या पुढेही आपल्याला महिलांसाठी खूप कामं करायची असं आपल्या विजनमध्ये आहे। त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आहे, त्यांच्यासाठी शासनाकडून ज्या योजना येत आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। तर प्रचाराच्या दरम्यान पण असं आम्हाला विचारण्यात आलं का तुम्ही आमच्यासाठी महिलांसाठी काय कराल, तर आम्ही त्यांना नक्कीच त्याचं उत्तर दिलं आणि त्यांनी त्या समाधानी झालेत का नक्कीच आमच्याकडनं त्यांना पुढच्या काळात नक्कीच फायदा होणार आहे। मॅडम, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये किती वर्ष काम करतात? गेले 4-5 वर्ष मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही या समाजकार्यामध्ये आहोत आणि त्या समाजकार्यात थ्रू आम्ही बरेच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। सामाजिक, कोणाला हॉस्पिटलची गरज असेल, कोणाला शिक्षणाच्या कोणत्या ह्याच्या गरज असेल किंवा काही रस्त्यावरची कामं असतील ना, तर आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा लोकांची कामं केलेली आहेत। मॅडम, मी काय बोलतो, आता जे महायुतीचे उमेदवार आहेत ते स्ट्रॉंग आहेत, महाविकास आघाडीचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत, तुम्हाला काय वाटतं टक्कर बघायला भेटेल या वॉर्डामध्ये नक्कीच तुमच्याकडून? नक्कीच आम्हाला तरी आम्ही स्ट्रॉंग वाटतोय। आम्हाला तर असं वाटत नाही का आमच्या समोर स्ट्रॉंग आहे म्हणून आम्ही म्हणजे घाबरण्यासारखे किंवा काय करायचंय। आम्ही आमच्या गेले 5 वर्ष जी कामं केले त्याच्याने आम्ही स्ट्रॉंग आहोत, लोकांच्या मनात आम्ही घर केलेलं आहे, त्यामुळे अजिबात आम्हाला कोणाची भीती नाही किंवा काही नाही। आम्ही पूर्ण कॉन्फिडन्सने आता लढाईसाठी उतरलो आणि सज्ज झालेलो आहोत। मॅडम, आपण रासपकडून निवडून लढवत आहात, तर रासपचे किती उमेदवार आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये? आपण रासपचे 2 उमेदवार आहेत, कळंबोलीतून काजलताई माने आणि कामोठ्यातून शुभांगी जाधव, असे 2 उमेदवार आहेत आणि जानकर साहेबांनी ह्या 2 उमेदवारांवर विश्वास ठेवून त्यांना 2 जागा दिल्या आहेत। त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। आपले मिस्टर रासपचे कामोठे शहर अध्यक्ष झाले आताच, काय वाटतंय याचा कुठे फायदा होईल? हो, नक्कीच फायदा होईल, कारण की येणाऱ्या काळात कामोठ्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची फळी बांधण्याचं काम हे त्यांच्या खांद्यावर दिलेलं गेलं आहे आणि त्याचं ते काम ते निश्चित प्रमाणे पुढे नेतील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा अजून मोठं काम ते करतील। मॅडम, आणखी एक प्रश्न विचारतो, आता थोड्या वेळातच समाप्त होणार आहे प्रचार, तर आपण आपल्या प्रभागातील लोकांना आणि पनवेलच्या मतदारांना काही आवाहन करू शकता? हो, नक्कीच। आपण बघतोय गेले अनेक वर्ष जी सत्ताधारी होती त्यांनी आपल्या प्रभागात कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये किंवा कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीये। लोक त्रस्त झालेत आणि त्यांना नवीन पर्याय हवा आहे, तर हा नवीन पर्याय आम्ही त्यांच्यासमोर घेऊन आलेलो आहे, तर त्याचा त्यांनी नक्की विचार करावा आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांना त्यांच्या सगळ्या समस्यांपासून मुक्तता देण्याचे हा आमचा आश्वासन नाही, तर हा आमचा शब्द आहे आणि तो येणाऱ्या 5 वर्षात आम्ही तो पूर्ण करणार, हे मी नक्कीच सांगते। मॅडम, शेवटचा प्रश्न, 15 तारखेला इलेक्शन आहे आणि 16 तारखेला रिझल्ट लागणार आहे, तर 15 तारखेला गव्हर्नमेंटने सुट्टी जाहीर केलेली आहे, तर काही लोक काय करतात, सुट्टी असेल तर फॅमिलीसोबत फिरायला जातात, मतदानाला जायला कंटाळा करतात, तर त्या मतदारांना काही आवाहन करू शकता? मी त्यांना हात जोडून विनंती करते, हो, त्यांना मी हात जोडून विनंती करते, हा लोकशाहीचा अधिकार आहे, तो त्यांनी बजावलाच पाहिजे। या सुट्टीचा गैरवापर किंवा आराम करण्यात किंवा कुठं फिरायला न जाता तो त्यांनी आपला अधिकार बजावला पाहिजे आणि येणाऱ्या आपल्या काळामध्ये आपल्या सुखसोयीसाठी आपल्या याच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टीचा नक्कीच आपला अधिकार बजावला पाहिजे। नक्कीच आपल्यासोबत शुभांगी ताई होत्या, त्यांनी छान माहिती सांगितलेली। आम्ही न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो मतदारांना, नक्कीच तुम्ही कुठे जा पण पहिले मतदान करा, नंतर तुम्ही जाऊ शकता फिरायला, तुमची कामं करू शकता। कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।